मक्तेदार व अधिकारी यांची दिवाळी, आमदारांचा बोर्ड जोमात 16,95,339 रुपये गेले कुठे, असा संतप्त सवाल विश्वभूषण कांबळे यांनी उपस्थित केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2023 व 2024 या कालावधीमध्ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रभाग क्रमांक 4 मुकुंदनगर इथं दिनांक 15/3/2024 रोजी 16,95,339 रुपये मंजूर झाले होते। हे पैसे कुठे गेले? नवीन रस्ता गेला कुठे? रस्त्याचे काम झाले का नाही? जुन्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम करून माजी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाचे बोर्ड जोमात लावत आहेत। पैसे आलेले गेले कुठे? काम केलं नाही, तत्काळ काम करण्यात यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा विश्वभूषण कांबळे यांनी दिलाय। विधानसभेचे शिल्लेदार, ठेकेदार, अधिकारी यांचे वारसदार, शाळा कॉलेज संस्थेचे हे साथीदार व शहर उत्तरमध्ये सामान्य नागरिकांना हाल केलेले या ठिकाणचे आमदार। तर वास्तविक विषय असा आहे की या ठिकाणी रस्ता होऊन 5 वर्ष झालेले। तर आत्ता म्हणजे विजयकुमार देशमुख यांचे जे बोर्ड ह्या ठिकाणी लागत आहे हे 16,95,339 रुपयाचा। आणि वास्तविक विषय असा आहे की या ठिकाणी हे रोड होऊन 5 वर्ष झाले, या ठिकाणी ठिगळा लावायचं काम या ठिकाणी आमदारांनी केलेलं आहे। हे बघा, आत्ता या ठिकाणी डांबरीकरण करून हे ठिगळा लावण्याचं काम या ठिकाणी मालकांनी केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे रस्ता आहे का, ह्याची परिस्थिती अशी आहे, हे रस्ता अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि कामच झालेलं नाही। हे बघा, या ठिकाणी ढीग आणून टाकलेलं आहे, कामच झालेलं नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी कशाही पद्धतीचं काम करून बोर्ड लावून सामान्य नागरिकांच्या या ठिकाणी पैसे हे गशत घालण्याचं काम या ठिकाणी आमदार करत आहेत। आणि बोर्ड तर एवढं थाटामाटात लावत आहेत की या ठिकाणी कामच नाही आणि बोर्ड लावण्याचं काम या ठिकाणी आमदार करत आहेत। तर जेणेकरून ह्या ठिकाणी हा विचार करून तात्काळ काम रस्ता पूर्ण करण्यात यावा आणि जे ठेकेदारांनी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी या ठिकाणी मी विनंती करतो।